मंचर प्रतिनिधी आंबेगावकर. ब्रेकिंग न्यूज. कळंब तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई कानडे, केंद्रप्रमुख सीमा कहडणे, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष कानडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक गणेश लोहकरे, मच्छिंद्र लोहकरे यांनी केले. बाल आनंद मेळाव्यामध्ये एकूण 60 दुकानांची मांडणी करण्यात आली होती. यातून जवळपास 35 ते 40 हजार रुपयाची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापिका मीना निराळी यांनी दिली आहे. सदर मेळाव्याचे योग्य आणि चोख नियोजन शिक्षिका गीतांजली सेलार, सुनीता चासकर, शिक्षक संतोष कानडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कहडणे, उपाध्यक्ष ज्योती वरपे, लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे, उपसरपंच कमलेश वरपे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रुपाली भालेराव, योगेश भालेराव, सचिन शेळके, आशिष भालेराव, विनायक भोर, शंकर भालेराव, आनंद भालेराव यांच्यासह पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उषाताई सचिन कानडे, आपण दोघे या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं शाळेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपसरपंच कमलेशजी वरपे, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला. आपले शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्मान्य उषाताई रमेश कानडे, तसेच कळंब ग्रामपंचायत विद्यमान सरपंच उषाताई सचिन कानडे आणि उपाध्यक्ष कमलेशजी वरपे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यासाठी सर्वांनी स्थानापन्न व्हायचे. मुलांना कृपया विनंती आहे की आपण शांत बसायचे. या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया शांत बसा. या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करतात. तसेच त्यासोबत विद्यमान सरपंच केंद्राच्या केंद्रप्रमुख कहडणे मॅडम हे या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करतायत. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसून आहे. मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी आपण थोडा वेळ बसून घ्यायचं, स्थानापन्न व्हायचे. जोरदार टाळ्या वाजवा. उपसरपंचांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ फोडून कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. तरी कृपया सर्व मान्यवरांना, सदस्य तसेच शाळा सदस्य तसेच माजी सभापती व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य उषाताई रमेश कानडे यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी बसून घ्यायचे. शाळेच्या वतीने आपला छोटासा सन्मान या ठिकाणी शाळेच्या वतीने होतोय. पंचायत समिती आंबेगावच्या माजी सभापती तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्मान्य उषाताई रमेश कानडे यांचा सन्मान चांडोली केंद्राच्या केंद्रप्रमुख कहडणे मॅडम यांच्या हस्ते होतोय. थोडा विद्यमान सरपंच सन्मान्य उषाताई सचिन कानडे यांचा सन्मान आमच्या शाळेच्या उपशिक्षिका सेलार मॅडम यांच्या हस्ते होते. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. चांडोली केंद्राच्या केंद्रप्रमुख सन्मान्य कहडणे मॅडम यांचा सन्मान आमच्या शाळेतल्या आदर्श शिक्षिका चासकर मॅडम यांच्या हस्ते होते. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
सरपंच कमलेश वरपे यांचाही सन्मान या ठिकाणी होते. त्यांचा सन्मान आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी कहणे यांच्या हस्ते होते. त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्व मुलांनी जोरदार टाळ्या वाजवून या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. तसेच सर्वच पालक या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व सदस्य, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सर्व ग्रामस्थही या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं शब्दसुमनाने सहर्षाचं स्वागत शाळेच्या वतीने होते. तसेच एक सन्मान या ठिकाणी आपण इशाक शेख सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य योगेशजी भालेराव यांच्या हस्ते यांचा सन्मान होतोय. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. इशाक शेख सर यांची विनंती आहे, जी खरेदी आहे ती खरेदी सर्वांनी करावी आणि आपल्या बालसमूहांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार या ठिकाणी आपण त्यांना विचारून त्या ठिकाणी त्यांचा माल खरेदी करायचा, जेणेकरून त्यांना आठवडे बाजार काय असतो ही संकल्पना. मॅडम 2 मिनिटं. यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या या माजी सभापती सन्माननीय विद्यमान पंचायत सदस्य उषाताई रमेश कानडे या आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्व मुलांनी आणि पालकांनी थोडा वेळ शांत बस. सर्व समितीचे सदस्य, त्याचबरोबर उपसरपंच कमलेश वरपे, आपण आणि सर्व ग्रामस्थ आणि खास करून ज्यांचा आज आनंद मेळावा ते सगळे बालचिमुकले, आपण सर्वजण या ठिकाणी बाल आनंद मेळावा घेण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात. सर्वांचं मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करते. खरं तर हा बाल आनंद मेळावा घेणं आत्ता काही वर्षापासून या ठिकाणी चालू झाला आहे, पण अतिशय आनंदाची गोष्ट ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी आहे. आणि आनंदाबरोबरच त्या ठिकाणी व्यवहारज्ञान कसं असावं किंवा मग त्याबरोबर आईवडिलांचे कष्ट कसे असतात, कसं काम करावं लागतं, कसे पैसे मिळावे लागते, या बाबतीत सगळ्या कल्पना ह्या मुलांना देण्यासाठी हा सगळं ग्रामस्थांचा आणि त्या ठिकाणी शिक्षकांचा आग्रह असा असतो की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी. तर अतिशय सुंदर कल्पना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी काढली आहे त्यांचे खरंच मनापासून मी आभार मानेन. आणि खरोखर या मुलांचा आनंद बघून आपण सर्वजण आता प्रत्येक ग्रामस्थ असतील, महिला असतील, त्यांच्या आनंदात सामील होत आहेत. त्यांच्याकडनं ज्या काही वस्तू आहेत त्या घेण्यासाठी सगळेजण पुढे होत आहेत. का तर मुलांचा आनंद, पैसे कमवण्याची जी त्यांची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी येत असतो आणि त्यांच्या आनंदात आपण भर टाकत असतो. असो, आपण या ठिकाणी हा बालमेळाव्यासाठी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला. खरं तर शिक्षकांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपली शाळेचा पट आता वाढत चाललेला आहे आणि असं असताना या ठिकाणी सगळं कामकाज आपल्या सगळ्यांचं चांगलंच आहे, त्यात काही वाद नाही. पण अजून आपण सर्वांनी एकजुटीने, ज्याप्रमाणे आपले अध्यक्ष खूप प्रामाणिकपणे काम करत आहेत, पट वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत, आपण सर्वजण ग्रामस्थांना, आमच्यासारख्यांना त्या ठिकाणी म्हणजे आम्ही जे काही आपल्याला म्हणजे सूचक करतो की बाबा तुम्ही असं काम करा किंवा मग मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अभ्यासाचे क्रम आहे त्याप्रमाणे अभ्यास घ्यावा, त्या पद्धतीने आपण सर्वजण करा. आपल्या सर्वांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मुलांच्या भावी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी त्यांनाही शुभेच्छा देते. आज बालमेळावा आहे त्यासाठीही शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपला आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. या ठिकाणी आपण मोलाचं मार्गदर्शन केलं. नक्कीच पट हा वाढणारच आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्येही अत्यंत चांगला असे बदल या ठिकाणी आम्ही करू असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. यानंतर चांदोली केंद्राच्या केंद्रप्रमुख सन्माननीय कहणे मॅडम आपणास मार्गदर्शन करतील. त्यास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. हा उपक्रम शाळेने आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यांचे सर्व टीम, त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांची सर्व टीम यांना धन्यवाद देते. असे उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार आहे. आणि आत्ताच सभापतीताईंनी
जी सूचना आपल्याला दिली की विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास हा झालाच पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला पट वाढणार आहे. तर त्या दृष्टीने कळंब शाळेची वाटचाल सुरू आहे अशी मी त्यांना ग्वाही देते. आणि इयत्ता 4थीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी आलेली आहे. त्या दृष्टीने शिक्षकांचे अथक प्रयत्न चालू आहेत. हेही मी दररोज पाहते की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचे तास 4थीच्या वर्गांचे चालू असतात, इतर वर्गांचे सुद्धा तास चालू असतात. तर ह्या गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षकांचे प्रयत्न, व्यवस्थापन समितीचे प्रयत्न आणि पालकांचे प्रयत्न हे तिहेरी प्रयत्न झाल्यामुळे नक्कीच आपला गुणवत्ता विकास होईल. आणि सर्व पालकांना सुद्धा धन्यवाद देते. बहुसंख्येने आपण इथे उपस्थित राहा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचं व्यवहार ज्ञान वाढावं म्हणून आपण सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेले आहात. सर्वांना धन्यवाद देते आणि थांबते. आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेत. आपण आजच्या या बालानंद मेळाव्यासाठी आपल्या पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ उषाताई रमेश शेठ कानडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मी शाळेच्या वतीने आपलं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे कळंबगावच्या सरपंच सौ उषाताई सचिन शेठ कानडे आपण देखील वेळात वेळ काढून या बालानंद मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मी शाळेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे उपसरपंच कमलेशजी वरपे आपणही उपस्थित झालात. आपलं देखील शाळेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी कहडणे, त्याचप्रमाणे उपाध्यक्षा ज्योतिताई वरपे, सर्व सदस्य आपण सर्व शाळा व्यवस्थापन समिती या ठिकाणी उपस्थित होऊन आमच्या या बालचमूचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी आलात. आपलं देखील मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने पालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा सहभाग या विद्यार्थ्यांबरोबर अतिशय मोलाचा आहे. त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे स्टॉल मांडलेले आहेत खाऊचे, भाजीपाल्याचे, आपण मनसोक्त खरेदी करून विद्यार्थ्यांना सुद्धा व्यवहाराची जाण व्हावी, त्यांना त्याचं ज्ञान व्हावं, आपणही ते चुनूक या ठिकाणी पाहावे आणि आमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खरेदी करत असताना आपण मार्गदर्शन करावं असं मी सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आमच्या केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ सीमा कहणे मॅडम या देखील अगदी त्यांचा उत्साह नेहमी असतो की कोणताही कार्यक्रम असू द्या उत्साहाने त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतातच, नाही तर अगदी मार्गदर्शन नेहमी त्यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या शिक्षकांना आणि शाळेतही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना देखील मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या बालानंद मेळाव्याच्या या ठिकाणी आनंद घ्यायचा. विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी शिस्तीमध्ये आपल्याला जे काही खरेदी करायचं आहे ते करायचं आहे. सन्माननीय सभापती मॅडमला विनंती आहे की आपण सरपंच आणि आमच्या केंद्रप्रमुख मॅडम, उपसरपंच, आमचे अध्यक्ष सर्वांसमोर त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. सर्व पालकांना 3.5 लाख रुपये ह्या शाळा सुधारसाठी त्यांच्या निधीमधून त्यांनी उपलब्ध करून दिले. अगदी माझ्या गावची शाळा सुंदर, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल याची नेहमीच त्यांनी काळजी घेतली. पुढे देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या शाळेचा भरभराट गुणवत्ता तो वाढणारच आहे, पण भौतिकदृष्ट्या भरभराट कशी होईल आमच्या शाळेचे अध्यक्ष जे आहेत ते त्यासाठी प्रयत्न निश्चितच करतील. आणि सर्व पालकांना विनंती आहे की आपण देखील या बालानंद मेळ्यामध्ये सहभागी व्हायचे आणि या आमच्या बालसमूहाचा या ठिकाणी उत्साह वाढवायचा. आमच्या या बालसमूहाने अतिशय तळमळीने, तळमळीने आणि उत्साहाने या बालानंद मेळ्यात सहभाग घेतलेला आहे. त्यांनी जे काही भाजीपाला आहे मान्यवरांनी सर्व पालकांना आहे खरेदी करायची आहे. त्याचप्रमाणे खाऊ